नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। 3 तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदाची जी घटस्थापना आहे म्हणजे नवरात्रीची सुरुवात जी आहे ती गुरुवारपासून होत आहे। म्हणजे ज्यांचे स्वामींचे 11 गुरुवारचं व्रत सुरू आहे तर त्यांचा पहिल्याच दिवशी नवरात्रीचा गुरुवार आलेला आहे आणि त्यानंतर दसऱ्यापर्यंत म्हणजे दसरा 12 तारखेला आहे तर 3 तारखेला एक गुरुवार येणार आहे आणि मध्ये म्हणजे दसऱ्याच्या अगोदर एक गुरुवार येणार आहे। म्हणजे नवरात्रीमध्ये 2 गुरुवार जे आहेत ते तुमचे येणार आहेत ज्यांचे स्वामींचे 11 गुरुवारचं व्रत सुरू असेल। आता या 2 गुरुवारमध्ये बऱ्याच जणांचं दोन्हीपैकी एका गुरुवारी उद्यापन सुद्धा असू शकतं। मग बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की मग नवरात्रीमध्ये 2 गुरुवार आहेत त्याच्यापैकी पहिल्या किंवा दुसऱ्या गुरुवारी म्हणजे 3 तारखेला असू द्या किंवा दुसरा जो गुरुवार आहे त्याला तुमचं उद्यापन असेल तर उद्यापन करावं किंवा नाही करावं। आता ह्याच्यामध्ये जे 2 गुरुवार आहेत ते काउंट करायचे का नाही करायचे आणि याच्याही पेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की नवरात्रीमध्ये देव हलवत नाहीत। बऱ्याच जणांकडे देव हलवत नाहीत किंवा बऱ्याच जणांकडे हलवतात। तर देव हलवत नाहीत मग जी पूजा मांडणी आहे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती हलवावी का, पूजा करावी का, स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करावा का, असे बरेचसे प्रश्न आहेत। या तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या क्लिअर करणार आहे। अगदी म्हणजे स्पष्ट तुम्हाला सगळं सांगणार आहे की तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत ना त्या क्लिअर व्हाव्यात आणि तुम्हाला जे करायचं मग ते तुम्ही नंतर करू शकता। सगळ्यात अगोदर आपण उद्यापनावर येऊया की ज्यांचा 11वा गुरुवार आहे 3 तारखेला असू द्या किंवा दुसरा जो गुरुवार आहे मध्ये त्या तारखेला तुमचं 11वा गुरुवार समजा येत असेल आणि तुमचं उद्यापन आहे तर उद्यापन करायचं की नाही बघा। इथे खूप क्लिअर सांगते, इथे तुम्ही व्यवस्थित ऐका। जर तुम्हाला नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास असतील, जर तुम्हाला नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास असतील तर हे जे 2 गुरुवार येणार आहेत या 2 गुरुवारपैकी कोणत्याही गुरुवारी तुमचं उद्यापन असू द्या तुम्हाला हे गुरुवार काउंट करता येणार नाहीत। का करता येणार नाहीत? कारण तुमचे नवरात्रीचे उपवास सुरू आहेत आणि नवरात्रीचे उपवास हे आपले फराळावर किंवा फळ वगैरे किंवा तुमच्याकडे कशा पद्धतीने करण्याची गरज आहे उपवास, तुमच्याकडे कशा पद्धतीने उपवास करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने तुमचे नवरात्रीचे उपवास सुरू आहेत। त्याच्यामुळे हे जे 2 गुरुवार आहेत तर या 2 गुरुवारी तुम्हाला सेम प्रत्येक गुरुवार सारखी पूजा मांडणी करायची आहे, पूजा करायची आहे, सगळं व्यवस्थित करायचं आहे, पण तुम्हाला हे 2 गुरुवार काउंट करायचे नाहीत आणि तुमचं गुरुवारचं उद्यापन पण होणार नाही। नवरात्री झाल्यानंतर जो गुरुवार येईल तेव्हा तुम्हाला तुमच्या गुरुवारचं उद्यापन करायचं आहे ज्यांना नवरात्रीचे उपवास आहेत त्यांच्यासाठी। आता ज्यांना नवरात्रीचे उपवास नाही येत, तुम्हाला नाही येत आणि तुमचा 11वा गुरुवार आहे तर अशा वेळेस तुम्ही उद्यापन करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही। पण बऱ्याच जणांचं काय असतं ना की आपल्या घरी घरगुती आपल्या सासूबाई किंवा आपलं म्हणणं असतं अरे नवरात्री सुरू आहेत मग चला काय होतंय, हा गुरुवार मी असंच करते आणि नवरात्री झाल्यानंतर जो गुरुवार येईल त्याला मी उद्यापन करते। जर तुमच्या घरच्या सासूबाई मोठी मंडळी जर असं म्हणत असतील तर तुम्ही असं पण करा, काही हरकत नाही। हे 2 गुरुवार जे आहेत ना तुम्ही एक्स्ट्रा पकडा, काही एक्स्ट्रा पकडले की काही आपलं हे होणार आहे का नाही, उलट आपल्याकडून तेवढी जास्तीची सेवा होईल म्हणून हे 2 गुरुवार तुम्ही एक्स्ट्रा पकडले आणि त्याच्यानंतर तुम्ही उद्यापन केलं तरी सुद्धा चालतं। किंवा तुम्हाला जर उपवास नसतील आणि तुमच्या घरच्यांची तुम्हाला सहमती असेल, तुम्हाला पण हे योग्य वाटत असेल, तुम्हाला जर करायचं असेल तर नवरात्रीतल्या दोन्हीपैकी ज्या गुरुवारी तुमचं उद्यापन येतं त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही, उद्यापन करू शकता। ही गोष्ट उद्यापनाची क्लिअर झाली। आता येऊया की आपण देव हलवण्याबाबतीत, कारण बऱ्याच जणांचं आहे की आमच्याकडे देव हलवले जात नाहीत मग आम्ही स्वामींच्या 11 गुरुवार पूजेसाठी मूर्ती किंवा फोटो हलवू शकतो का, मूर्तीवर अभिषेक करू शकतो का। तर सर्वात अगोदर याचा जो डिटेल व्हिडिओ आहे ना की तुम्ही देव हलवावे की नाही हलवावे तर तो चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। त्याच्यात तुम्हाला बरीचशी माहिती मिळून जाईल, याच्यामध्ये मी फक्त शॉर्टकट सांगत आहे। तर नवरात्रीमध्ये जे घट बसतात ना तो जो फक्त देवीचा टाक असतो तो घटी बसत असतो, बाकीचे सगळे देव आहेत ना ते आपण हलवू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही। पण शेवटी काय आहे ना तुमच्या परंपरेनुसार, तुमच्या घराण्याच्या रूढी परंपरेनुसार पूर्वीपासून तुमच्या घरामध्ये काय केलं जातं, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असू द्या पण तुम्ही तुमच्या घरातलं जे तुमचं मूळ गाव आहे, जे घर आहे जिथे घट वगैरे बसतात, तुमचे सासू सासरे, आजी सासू सासरे, सासू सासरे नसतील तर चुलत सासू सासरे, यांना तुम्ही विचारा की आपल्याकडे नवरात्रीमध्ये देव हलवतात का नाही हलवत, देवांची पूजा करतात का नाही करत। तुमच्या घरातले रूढी परंपरेनुसार जर म्हटले की आपल्याकडे पूजा करतात, देव हलवतात तर तुम्ही बिनधास्त हलवा।
हलवा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तसंही आपण हलवू शकतो, कारण नवरात्रामध्ये फक्त जो देवीचा टाक आहे तो घटी बसलेला आहे. आणि जर तुमच्या घरातल्या रूढी परंपरेनुसार तुमच्याकडे देवपूजा करत नसतील, तुमच्याकडे देव हलवत नसतील, तर तुम्ही मात्र देव हलवू नका किंवा करू नका. म्हणजे मी जसं सांगते किंवा अजून कुठे तुम्ही यूट्यूबवर ऐकता तसं करू नका. तुमच्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा तुम्हाला सांगतात त्या तुम्ही पाळा आणि त्याच पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. ही झाली गोष्ट. आता तुमच्याकडे देव हलवत नसतील तर तुम्ही काय करायचं आहे, फक्त ज्या सेवा आहेत म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा, तारक मंत्र म्हणायचा. तुम्ही पूजा मांडणी करू नका, कारण तुमच्याकडे देव हलवले जात नाहीत. जर तुमच्याकडे हलवत नसतील रूढी परंपरेनुसार तर सांगतेय. आणि तुमच्याकडे देव हलवत असतील तर व्यवस्थित जशी आपण प्रत्येक गुरुवारची मांडणी करतो त्या पद्धतीने तुम्ही गुरुवारची मांडणी करा, स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करा, सगळं जसं आपण पूजा करतो त्या पद्धतीने करा. आणि आता प्रश्न येईल की मग हे 11 गुरुवारमध्ये हे 2 गुरुवार जे आहेत तर ते धरावेत का? तर तुम्हाला नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास असतील तर तुम्ही हे जे 2 गुरुवार आहेत ते 11 गुरुवारमध्ये पकडू शकत नाही, कारण तुमचे नवरात्रीचे उपवास सुरू आहेत. हां, तुम्ही पूजा मांडणी करू शकता तुमच्याकडे जर देव हलवत असतील तर. तुम्ही ज्या आपल्या प्रत्येक गुरुवारी जे आपण सेवा वगैरे करतो तेच तुम्ही सगळं करू शकता, पण तुम्ही हे 2 गुरुवार काउंट करू शकत नाही जर तुम्हाला उपवास असतील नवरात्रीचे तर. आणि तुम्हाला नवरात्रीचे उपवास नसतील आणि तुमच्याकडे देव हलवू देत असतील तर तुम्ही पूजा मांडणी वगैरे करा, तुमच्या सगळ्या सेवा करा आणि हे जे 2 गुरुवार आहेत ते तुम्ही तुमच्या 11 गुरुवारमध्ये काउंट करू शकता या पद्धतीने. आणि जर तुमच्याकडे देव हलवत नसतील आणि तुम्हाला उपवास सुद्धा नाहीयेत तर अशा वेळेला तुमच्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही करा, पण तुमच्याकडे देव हलवत नाहीत म्हणून तुम्ही पूजा मांडणी वगैरे केलेली नाहीये, तुम्ही फक्त सेवा केलेल्या आहेत, मग तुम्ही हे जे गुरुवार आहेत ना ते तुम्ही काउंट करू नका या 11 गुरुवारमध्ये, कारण देव हलवायचे नाही म्हणून तुम्ही पूजा मांडणी नाही करू शकणार. त्याच्यामुळे मग हे जे 2 गुरुवार आहेत ते तुम्हाला काउंट सुद्धा करायचे नाहीयेत 11 गुरुवारमध्ये. आय होप तुम्हाला सगळे तुमचे जे क्वेश्चन्स जे आहेत ते क्लिअर झाले असतील. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा, पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. नमस्कार.